आज माझा माहेरातला 3रा दिवस आणि सकाळी मस्त भाऊबीजसाठी भावाला ओवाळलं. त्याला काही व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही, पण मी जर एखाद्या दिवशी व्हिडिओ नाही बनवला ना तर मग खूप ओरडा करतो. मग तू हे करतीस कशाला, त्याचा असं असतं. त्यानंतर ना मम्मी आणि मी निघाले होतो माहेरातली दिवाळीची शॉपिंग करायला. मग मस्त आम्ही बसमध्ये आलो. मला वाटलं होतं दक्षू त्रास देईल की काय, पण तो इतका गोड बसला होता बसमध्ये. त्यानंतर ना म्हटलं शौर्यला आणि दक्षूला दोघांचे कपडे घेतले की मग मी माझे घेते. इतक्या छान छान मुलींचे ड्रेस होते ना, असं वाटत होतं किती घेऊ आणि किती नको. मग दोन्हीही माझ्या लेकांसाठी कपडे घेतले, माझ्यासाठी साड्या घेतल्या आणि घरी आलो. शौर्यला आम्ही घरीच ठेवलं होतं आणि तो इतका मस्त पतंग बुडवत होता ना, त्याचा इतका वरती पतंग गेला होता. तो म्हणत होता आई माझा पतंगचा व्हिडिओ घे. लहानपणी मी आणि माझा भाऊ शेतात पळून पळून पतंग उडवायचो, पण आमचा कधीच उडत नव्हता. पण माझा लेक एवढा वरती पतंग उडवतोय आणि ह्याचा आनंद मला किती होत असेल. आल्यावरती मी तुम्हाला इथे साड्या दाखवते माझ्या. आता ही मी काय ओपन करून दाखवत नाही, एक सोडून मी 3 साड्या घेतल्या आणि हे माझंच नसेल, प्रत्येकाचं असेल. साड्यांच्या दुकानामध्ये गेले ना आपल्याला असं वाटतं किती घेऊ आणि किती नको. इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत होते आणि दक्षूला वाटलं आईचं नेमकं कोणाला व्हिडिओ कॉल चाललाय. त्याने लगेच मोबाईलवरती हात मारला आणि त्याला वाटलं अरे हे आईचं काय चाललंय. मग मस्त गालातल्या गालात गोड गोड स्माईल दिली. आणि संध्याकाळी माझ्या आवडीचं जेवण होतं ते म्हणजे मटणाची भाजी. मला किती आवडते हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही, कारण तुम्ही भरपूर माझ्या व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल. मग मस्त संध्याकाळी जेवण केलं आणि असा झाला आमचा दिवसाचा शेवट. चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.